नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे पालक पनीरची भाजी. अगदी झटपट, एकदम पटकन होणारी आणि चवीलाही हॉटेलसारखे लागणार. त्याच्यासाठी लागणार हे साहित्य. आता मी पालक 2-3 पाण्यातून स्वच्छ धुवून घेतली आणि थोडं पाणी भांड्यात घेऊन त्याच्यामध्ये हळद घालून थोडीशी ही त्याच्यामध्ये 1 मिनिटभर बुडवून घेतली. आणि मग ही भाजी परत पाण्यामधून धुवून घ्यायची. आता मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं. त्याच्यामध्ये पालक, हिरव्या मिरच्या आणि लसूण हे घालून 2 मिनटं बॉईल करून घ्यायची. जास्त बॉईल करायची नाही, 2च मिनटं फक्त. मग त्याचा कलर तसाच राहतो. आणि मग हे मी थंड करून घेणार आहे. पालक थंड झाल्यानंतर ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची. ही भाजी अगदी पटकन होते आणि एकदम खायलाही चविष्ट, हॉटेलसारखीच लागते. अशी बनवून नक्की बघा. आता मी कढई ठेवली. कढईमध्ये तेल घालून त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं, अर्धा चमचा हिंग आणि 2 बारीक चिरलेले कांदे घालून कांदा चांगला गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा. आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. पालकच्या भाजीमध्ये मीठ थोडं कमीच वापरावं. मीठ घालून झाल्यानंतर हा कांदा हे परत परतून घेते. कांदा परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आता मसाले घालायचे. हळद, लाल मसाला आणि गरम मसाला हे आपण आपल्या चवीनुसार घालायचं. कारण काही त्याच्यामध्ये मिरच्याही घातल्यात, त्याच्यामुळे लाल मसाला तुमच्या चवीनुसारच घाला. आणि मग त्याच्यामध्ये पालकची पेस्ट घालून घ्यायची. बघा मैत्रिणींनो, याचा कलर किती छान वाटतो. अशा पद्धतीने केलं ना की एकदम हॉटेलसारखी चव येते. आता भाजी मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी दूध घालून घेतलं. आपल्याकडे मलाई असली, तुमच्याकडे तर तुम्ही मलाई घालू शकता. माझ्याकडे मलाई नाही आहे म्हणून मी दूध घालून घेतलं. आणि पनीरचे छोटे छोटे पीस करून घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आणि ही भाजी चांगली एकजीव करून घ्यायची. ह्या भाजीचा कलर बघा, एकदम मस्त वाटतो. अशी भाजी बनवून बघा. खायलाही एकदम भारी लागते आणि पटकन होते. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि अशी बनवून बघा. धन्यवाद.